तुमचा विश्वास, आमची बातमी। सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश हा नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारा ठरणार असल्याचं बोललं जात आहे। मात्र हे सुधाकर बडगुजर आहेत तरी कोण आणि काय आहे त्यांची पार्श्वभूमी बघूया। नाशिकच्या राजकारणात सतत चर्चेत असलेले आणि ठाकरेंच्या शिवसेनेत महत्त्वाची भूमिका बजावलेले सुधाकर बडगुजर अखेर आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। आज मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात त्यांच्या प्रवेशाचा सोहळा पार पडणार असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे। पण बडगुजर यांचा प्रवेश जरी निश्चित असला तरी त्यामागे अनेक राजकीय प्रश्न आणि आरोप व स्थानिक विरोध लपलेला आहे। खरं तर सुधाकर बडगुजर यांचा राजकीय प्रवास साध्या सोप्या मार्गाने झालेला नाही। सुरुवातीला ते नाशिक महानगरपालिकेत ठेकेदार म्हणून कार्यरत होते। त्यानंतर शिवसेनेचे तत्कालीन महापौर दशरथ पाटील यांच्याशी जवळीक साधून त्यांनी राजकारणात पहिली पायरी चढली। 2007 मध्ये ते अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले आणि नंतर शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला। तेव्हापासून ते सातत्याने महापालिकेत निवडून येत होते। सभागृह नेते, विरोधी पक्षनेते अशी एक ना अनेक जबाबदारी त्यांनी सांभाळली। पुढे 3 वर्षांपूर्वी त्यांची नाशिक महानगर प्रमुखपदी निवड झाली। संजय राऊत यांचे ते निकटवर्तीय मानले जात होते आणि म्हणूनच ठाकरे गटात त्यांना विशेष असं स्थान होतं। पण बडगुजर यांची ओळख ही केवळ पदापुरतीच मर्यादित राहिलेली नाही। त्यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप देखील झालेत। बडगुजर यांनी 2014 मध्ये नाशिक पश्चिम मतदारसंघातून विधानसभा लढवली होती, पण भाजपच्या सीमा हिरे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला। त्यावेळी प्रचारात त्यांनी अत्यंत आक्रमक आणि वैयक्तिक पातळीवर टीका केली होती, असा हिरे यांचा आरोप आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे कथित कॅसिनोमधील फोटो बडगुजर यांनी मीडियात दिल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे। इतकंच काय तर नारायण राणे यांना जेवताना अटक करण्यामागची तक्रार देखील सुधाकर बडगुजर यांनी दिलेली होती। सुधाकर बडगुजर यांच्या मुलाने एका व्यक्तीवर गोळीबार केल्याचं प्रकरण देखील समोर आलं होतं। तसेच स्वतः सुधाकर बडगुजर यांच्यावर 17 वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद आहे। त्यांचा अंडरवर्ल्ड डॉन राऊत इब्राहिमच्या साथीदार सलीम कुत्तासोबतचा पार्टी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि नितेश राणे यांनी तर विधानसभेत हातात फोटो दाखवत अतिरेक्यांशी संबंध असल्याचा आरोप सुद्धा केला होता। काही वर्षांपूर्वी महापालिकेने त्यांच्या ठेकेदार कंपनीची देखील चौकशी केली होती। 2014च्या निवडणुकीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी अरेरावी केल्याप्रकरणी त्यांना न्यायालयाने शिक्षा देखील सुनावली होती। तसेच भाजप महिला मेळाव्यात गोंधळ घातल्याप्रकरणी त्यांना अटक झालेली होती। शिवसेना ठाकरे गटामध्ये राहून त्यांच्या कार्यपद्धतीमुळे अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात गेले असा आरोप स्थानिक पातळीवर वारंवार केला गेला। काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर खऱ्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या। शेवटी ठाकरे गटानेही त्यांच्या वाढत्या वर्चस्वावर आक्रमक पवित्रा घेत त्यांची थेट हकालपट्टीच केली। मात्र हकालपट्टी झाल्यावर बडगुजर थांबले नाही। त्यांनी भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। मात्र त्यांच्या या प्रवेशाला नाशिकमधील भाजपच्या स्थानिक आमदार, पदाधिकारी यांनी तीव्र विरोध केला। त्यांच्यामुळे आम्हाला किती त्रास सहन करावा लागला हे वरच्या नेत्यांना ठाऊक आहे का, असा थेट सवाल सीमा हिरे यांनी उपस्थित केला होता। पण हा विरोध डावळून सुद्धा आज सुधाकर बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करतायत। खरं तर सुधाकर बडगुजर यांच्यावर इतके आरोप असूनही त्यांना भाजपने का स्वीकारलं? जे फोटो, जे आरोप, जे गुन्हे भाजप नेत्यांच्या विरोधात वापरले गेले त्यांनाच आता भाजप स्वीकारेल का, असा प्रश्न उपस्थित होतोय। हा पक्षप्रवेश शक्ती प्रदर्शनाचा भाग आहे की नाशिकमधील राजकीय समीकरणे बदलण्यासाठी केलेली तडजोड? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं वेळच देईल। तिकडे नागपूरमध्ये बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या प्रवेशाची त्यांना माहितीच नसल्याची माहिती मीडियाला दिली होती। मात्र गेल्या आठवड्यातच बावनकुळे यांनी जो भाजपमध्ये येणार त्याचं स्वागतच आहे असे उद्गार देखील त्यांनी काढले होते। त्यामुळे आज सुधाकर बडगुजर यांचा प्रवेश होणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कारण कधी काळी शिवसेनेचा भगवा खांद्यावर मिरवणारे सुधाकर बडगुजर आज भाजपच्या कमळाकडे हात पुढे करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन, नाशिक। आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी।